दूर फोटो पहिले नाही तर काही लोक झाले दूर मिनिटात दोस्तों आज अपन पहुंचे नागपुर की रवि भवन इस परिसर में और यहाँ पे आनंद बहुउद्देशीय विकास संस्था की ओर से यहाँ पे आज उनके संस्था को जुड़े हैं। उनका यहाँ पे स्वागत सम्मान का कार्यक्रम यहाँ पे लिया गया है। उस स्वागत सम्मान में मान्यवर सब जुड़े हैं और इस संस्था का एक उद्देश्य है। उस उद्देश्य के लिए यहाँ पे लोगों को प्रतिदिन प्रेरित करने का काम भी किया जाता है। अपने मान्यवर सर जुड़े हैं, आनंद सर जुड़े हैं, उनकी प्रतिक्रिया लेंगे। क्या इस संस्था का उनका मेन उद्देश्य क्या है, तो अपना परिचय बताइए। मैं रविंद्र तांडेकर कामठी निवासी आनंद बहुउद्देशीय समाज विकास संस्था का संस्थापक हूँ। पिछले 12 वर्ष से सामाजिक क्षेत्र में नए नए तौर पर जो लोगों की प्रारंभिक समस्या है उस विषय पर कार्यक्रम लिया जाता हूँ। पिछले 8 महीने से 8 कार्यक्रम मेरे हो चुके हैं। आज दिनांक 16/8/2026 को मैंने अपने संस्था अंतर्गत निरंतर होने वाले कार्यक्रम में जो हमारे सहयोगी है, हमारे जवान पर संस्था से जुड़े हुए, उनके सहयोग से मेरे हर कार्यक्रम सफल होते हैं। ऐसे सहयोगी समाज सेवकों का मैं 15 अगस्त इस पावन दिवस के अवसर पर आभार सत्कार कार्यक्रम मैंने रखा गया है। मैंने आज ये दिन चुना है, उनका भी सम्मान होना चाहिए, जिनकी वजह से मेरे हर कार्यक्रम सफल होते हैं। उनके सम्मान में यह रवि भवन नागपुर कार्यालय में कार्यक्रम आयोजित किया गया था, जो अभी थोड़ी देर पहले ही संपन्न हुआ है। इनका मैं इस मंच से और न्यूज द्वारा सर्वप्रथम सबका स्वागत करता हूँ। माननीय श्री अनिल जी काटोले, प्रकाश जी उके सर, अशोक जी जोनवाल सर, दिनेश जी बिल्लनवार सर और यशवंत जी तांडेकर सर, मनोहर जी सोनेकर सर, दिनेश जी मनगटे सर और काफी है मेरी महिला कार्यकर्ता जो समय समय पर मेरे कहने पर आती है। इनका भरपूर सहयोग रहता है। इनके सम्मान में ये कार्यक्रम आज आयोजित किया गया था। मैं सभी का इस न्यूज द्वारा और अपने मंच से स्वागत करता हूं। धन्यवाद। सर, अपने कार्यक्रम में विशेष अतिथि को भी आपको बुलाया गया है, उस अतिथि का क्या नाम है, वो क्या बताएंगे अपने इसके बारे में? हाँ, मैं माननीय श्री सर्वप्रथम रिंकेश जी चौरे सर, जो कनान नगर परिषद के उपाध्यक्ष भी है प्रेजेंट में, वो मुख्य अतिथि के तौर पर आज मौजूद है। और हमारे अशोक जी जोनवाल सर, जो चर्मकार समाज के बेरोजगारी के ऊपर में निरंतर कार्यक्रम लेते रहते हैं, हमारे समाज की बेरोजगारी दूर हो उसके लिए प्रयास रहता है। उनकी भी काफी विशेषता है, मेरे कहने पर वो आ जाए। मुख्य अतिथि पद उन्होंने आज ग्रहण किया, उनका मैं सम्मान करता हूँ, आदर करता हूँ। मैं उनसे रिक्वेस्ट करता हूं कि अपने आज के कार्यक्रम विषय में और आगे के बारे में 2 शब्द कहे। उनके पास कुछ विषय है। मैं माननीय श्री जोनवाल सर से रिक्वेस्ट करता हूं कि आने वाले कार्यक्रम में और भविष्य में होने वाले जो अपने कार्यक्रम उस विषय में 2 शब्द कहेंगे। माननीय श्री अशोक जी जोनवाल सर। मान्यवर सर अशोक जोनवाल सर भी जुड़े हुए हैं और यहाँ पे आज कार्यक्रम में उन्होंने आके लोगों को इस संस्था के उद्देश्यों को बताया है और आज चैनल से जुड़े अपने क्या है जानेंगे। सर अपना परिचय बताएं। मैं अशोक जोनवाल, सर्वप्रथम जय रविदास, जय भीम सभी साथियों को मेरी ओर से नमन करता हूं और संत गुरु शिरोमणि रविदास महाराज तथा विश्व वंदनीय डॉक्टर भीमराव अंबेडकर, इनको वंदन करके मैं सर्वप्रथम आज जो यहाँ पे सभा का आयोजन किया है और आनंद बहुउद्देशीय संस्था के अध्यक्ष
श्री रविंद्र तांडेकर जी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। और ये जो कार्यक्रम चल रहा है, आज उन्होंने ये कार्यक्रम का जो मुख्य उद्देश्य रखा है कि संस्था से जुड़े हुए लोग इस संस्था को चलाने के लिए तन मन धन से जो सहयोग करते हैं उनका उन्होंने सत्कार रखा हुआ है, इसलिए मैं उनका आभार प्रदर्शन करता हूं सभी की ओर से। और मेरा एक महत्वपूर्ण संदेश ये भी है कि एक आज करंट विषय जो चल रहा है, जो उपवर्गीकरण का विषय चल रहा है, उसके ऊपर चर्मकार समाज जो है वो जागरूक होना चाहिए, क्योंकि आरक्षण में आरक्षण, इसकी वजह से चर्मकार समाज के ऊपर बहुत बड़ा संकट आने वाला है। आने वाली पीढ़ियों का जो भविष्य है वो बर्बाद होने वाला है, और इस को रोकने के लिए चर्मकार समाज को जागरूक करना चाहिए और एकजुट होकर इस जो विषय का विरोध करना चाहिए, ताकि आने वाली पीढ़ियां जो उनका जो भविष्य अंधकार में होने वाला है उससे बचना चाहिए। इसलिए मैं तमाम चर्मकार समाज बांधवों को आह्वान करता हूं कि इस विषय का जो उपवर्गीकरण का जो विषय है इसको पुरजोर से विरोध करे और आने वाली पीढ़ियों का भविष्य सुरक्षित करे। धन्यवाद। ये थे मान्यवर सर, और उन्होंने महत्वपूर्ण विषय इस संस्था के बारे में बताया। उसी तरह उपवर्गीकरण का विषय यहाँ पे जो चर्चा में चाले उसके ऊपर भी एक उन्होंने बातों को रखा है। जिस तरह एकजुटता से ताकत बढ़ती है, अगर उसमें विभाजन जैसा उपवर्गीकरण विषय आ गया तो अगर विभाजन हो जाएगा तो अपने हक अधिकार से मुकर जाएंगे, ऐसा भी कहने का उनका प्रयास है। इसके लिए एकता में ताकत है, ऐसा भी उन्होंने बताया। अपने साथ में मान्यवर सर है, वो भी सती घर में पहुंचे थे, उनकी प्रतिक्रिया लेंगे। क्या है कहना? काय सांगणार सर आज? माझं नाव प्रकाश शिंगळे, मी रिटायर्ड ऑफिसर आहे युको बँकेतून। आज या ठिकाणी रवींद्रजी तांडेकर यांनी आनंद बहुउद्देशीय विकास संस्था मार्फत जे काही लोकांनी योगदान केलेलं आहे त्यांचा त्यांनी आज सत्कार घेतलेला आहे। त्याचा मागचा उद्देश हा होता, जर आपल्याला लोक योगदान करतात तर त्यांचे सत्कार झाला पाहिजे। तसेच मान्यवर झोनवालजींनी जे उपवर्गीकरणाचा जे मुद्दा मांडलेला आहे हा खरोखर ज्वलंत मुद्दा आहे। याला कुठे ना कुठे आपल्याला याला जोर देऊन गव्हर्नमेंटला आपली ताकद दाखवायला लागेल समाजाची। यामध्ये जर समजा महत्वाचा उद्देश हा आहे की उपवर्गीकरणामध्ये आमच्या जातीमध्ये भेदभाव पाडायचा, म्हणजे ही 15 आज महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे। या 59 जातीमध्ये यांना अलग अलग कसं करायचं आणि आपली रोटी कशी शिकवायची हा त्याचा मागचा उद्देश आहे। पण बाबासाहेबांनी जेव्हा अनुसूचित जातीमध्ये पूर्ण वर्गाला एकत्रित केलेलं आहे, आता याचा काही उपवर्गीकरणाचा काही अर्थ नाही आहे। याला आमचा चर्मकार समाजातर्फे आमचा टोटली याचा विरोध आहे। आणि जर समजा गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार जर मान्य करणार नाही तर आम्ही याच्या समोर आम्ही सर्व समाज त्याच्यामध्ये 59 जाती राहील आणि आम्ही आंदोलन करू, एवढंच मी बोलतो। या संघटनेच्या माध्यमातून कुठे ना कुठे उपवर्गीकरणच्या विषयावर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि आम्ही याच्यावर एक भूमिका निभू, आम्ही रस्त्यावर उतरू आणि या आंदोलनाला मजबूत करण्याचा सुद्धा त्यांनी सांगण्यात येत आहे। आणि मानव मॅडम सुद्धा जुळलेले आहे, तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून या उद्देश समजवतात, सांगतात आणि आज आपल्या चॅनलशी जुळलेले आहे। जाणून घेऊया त्यांचं काय सांगणं आहे। जय भीम सर्वांना क्रांतिकारी। आज हा जो आहे, माझं नाव चेतना गोडबोले आहे। आज इथे जो कार्यक्रम ठेवला आहे तांडेकर जे आनंद बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक यांनी जो सन्मानाचा जो कार्यक्रम ठेवला आहे, जे सहयोग करतात ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्याचा जो योगदान असते, ह्या कार्यक्रमामध्ये जितकेही जे सदस्य आहेत जे राबतात यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आज यांनी ठेवला, त्यांच्या मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते। कारण की त्यांनी जेव्हा आपले जे कार्यक्रम केला तेव्हा सहयोगांना मार्गदर्शन दिले आणि त्यांचा सन्मान केला आहे, त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद। जे आज ह्या दादांनी जे बोलले आहे, जे आरक्षणासाठी हा जो मुद्दा आहे याच्यामध्ये आम्ही पण सामील आहोत आणि हा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आवाज उचलला पाहिजे, याच्यामध्ये आम्ही सहयोग आहोत। एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते। आणि याचे आज त्यांचा सुद्धा सादर सत्कार करण्यात आलाय। ज्या ज्या लोकांनी इथे जुळले होते, ज्या ज्या
लोकांनी या संघटनला मजबूती केली आहे, आर्थिक आणि सामाजिक प्रकारची मजबूती दिली आहे, त्यावर त्यांनी आपलं वाचन केलं आहे आणि त्याचप्रमाणे उपवर्गीय विषय आहे त्याच्यावर आम्ही आवाज उचलू असं सांगण्यात आहे. आपल्याकडे मंडळ साहेब जुळलेले आहे. काय सांगणार साहेब, आज या इथे साधक सत्कारचा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि आपल्यासोबत प्रत्येक व्यक्ती जुळून संघटना मजबूत करत आहे, काय सांगायचं आपला प्रयत्न? मी मनोहर सोनेकर, मी ह्या कार्यक्रमात आनंद बौद्धिक विकास संस्था कामठीतर्फे इथे एक कार्यक्रम झाला. चर्मकार समाज आणि वधू वराचा कार्यक्रम होते. आमच्या समाजातलं एकीकरण झालं पाहिजे आणि सगळ्याचं एकमत झालं पाहिजे. आम्ही चर्मकार समाज एकजुटीनं वतीने एक सोबत राहू आणि ह्या कार्यक्रमाला समोर लढा देऊ. ह्या सगळं चर्मकार समाज आणि जय भीम करून सगळे आम्ही एकत्र होऊन ह्या कार्यक्रमात लढा देऊ. हे होते मान्यवर साहेब आणि आज इथे कार्यक्रम घेण्यात आला आणि उपवर्गीचा विषय आहे आणि त्या आमच्या हक्काला संविधानाच्या माध्यमातून आम्ही आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न करू आणि आमचा हक्क मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर सुद्धा आंदोलन करून आपली बाजू मागूया असे तुझं सांगण्यात येत आहे. आणि आपल्याकडे विदर्भाच्या विषयाला घेऊन लोकांना जनजागृती करून लोकांमध्ये विदर्भाची महत्वपूर्ण भूमिका मांडणारे मान्यवर साहेब जुळलेले आहे. त्यांची प्रतिक्रिया घेऊया, काय सांगण्यात आलं? मी भोजराज सरोदे, बोधनीला राहतो. आज इथे रवी भवनला आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत आज काही वर्षापासून ज्या संस्थेसोबत कार्यकर्ता जुळलेले आहे त्या कार्यकर्त्यांच्या अध्यक्ष साहेबाच्या म्हणजे संस्थेचे आनंद विरोध संस्थेच्या अध्यक्ष साहेबाच्या हाताने इथे सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत आणि मान सन्मान देऊन सनेनी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. विदर्भात 84 खाणी 84 धातू इथे असताना आज विदर्भ पूर्ण ठणठणीत पूर्ण कारभार आहे. आज विदर्भामध्ये सरकार महाराष्ट्र सरकार हे अनुदान बी इथे विदर्भाला परिपूर्ण देत नाही. पाण्याच्या संचसाठी बी इथे अनुदान देत नाही आहे. रस्त्याला बांधकामाला बी इथं अनुदान भेटून नाही राहिलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ झालाच पाहिजे हे माझी मागणी आहे. ज्या विदर्भाची मागणी आहे, सतत विदर्भाची मागणी आहे आणि आज या कार्यक्रमामध्ये ते सुद्धा पोहोचले होते आणि ज्याप्रमाणे संस्थेचं काम चालू आहे आणि त्यामध्ये विदर्भाचा विषय सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. विदर्भाचा वेगळं विदर्भ मिळाला पाहिजे अशी मागणी करत आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याच्या विश्वास पोहोचलेला आहे आणि कुठे ना कुठे समाजामध्ये ती एक आपुलकीची भावना निर्माण झालेली आहे आणि आज इथे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सगळ्यांचा मान सन्मान करण्यात आला आहे आणि सगळ्यांना आमच्या त्यांच्या वतीने त्या ठिकाणी जय भीम.